बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही इथं गुढीपाडवा आणि चैत्र उत्सवानिमित्त नंदी महादेव संस्थान टेकडीवर आयोजित पारंपरिक कुस्ती दंगलीतही यंदा चित्रथरारक सामने रंगले। राज्यासह हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून आलेल्या नामांकित मल्लांनी आपल्या दमदार खेळीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। या कुस्ती दंगलीत सुमारे 3 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडेकडे वळावे या उद्देशानं गावकर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। अंतिम सामन्यात पवन दहिया आणि सागर कोल्हे यांच्यात रंगलेली झुंज दीर्घ काळ चालली। दोन्ही मल्लांनी जोरदार डावपेच लढवत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली। मात्र सामना अतिरिक्त राहिल्यानं पंच समितीनं 15,000 रुपयांचे बक्षीस दोघांमध्ये समान विभागून दिले। या स्पर्धेच्या उद्घाटनाला विविध मान्यवर उपस्थित होते। अंतिम सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कुस्ती दंगलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पंच समिती आणि गावकर यांनी मोठं योगदान दिलं।